आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापुरातील मनसेनं बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात आक्रमक मोहीम सुरू केली आहे। शहरात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची माहिती द्या आणि 1001 रोख रक्कम मिळवा अशा प्रकारची मोहीम मनसेनं बदलापुरात सुरू केली आहे। बांगलादेशमध्ये जो हिंसाचार सुरू आहे तिथे हिंदू सुरक्षित नाहीत, मात्र आपल्या देशात बेकायदा वास्तव्य करून देखील हे बांगलादेशी आरामात आपला उदरनिर्वाह करत आहेत। उल्हासनगर, कल्याण आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये या बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक देखील केली आहे। बदलापूर शहरात देखील फेरीवाल्यांच्या माध्यमातून हे बांगलादेशी नागरिक शहरात राहून आपला उदरनिर्वाह करत आहेत असा संशय मनसेला आहे। त्यातच मनसेनं परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात बदलापुरात जी मोहीम सुरू केली आहे त्यामध्ये नेपाळ आणि इतर राज्यातील नागरिक त्यांना आढळून येत आहेत। त्यामुळे पोलिसांना मदत व्हावी या हेतूनं बांगलादेशी नागरिकांची माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवून ती माहिती तात्काळ बदलापूर पोलिसांना दिली जाईल असं मनसेच्या शहराध्यक्ष संगीता चेंदोनकर यांनी स्पष्ट केलं। बांगलादेशमध्ये आपले हिंदू हे सुरक्षित नाहीयेत, परंतु भारतात हे हिंदू सुरक्षित आहेत। प्रामुख्याने महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात आणि त्यातूनही उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर सारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी फेरीवाले दिसायला लागलेत। पोलिसांना कुठेतरी मदत व्हावी या उदात्त हेतूने मनसेतर्फे आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे। त्यामध्ये बांगलादेशी फेरीवाला जो शोधून देत त्याची माहिती जो आम्हाला देईल त्याचं नाव आम्ही गोपनीय ठेवणार आहोत आणि त्याचबरोबर ती जी माहिती आहे ती पोलिसांपर्यंत आम्ही पोहोचवू, जेणेकरून पोलिसांना त्याचा फायदा होईल आणि पोलिसांवरती जे काही प्रेशर आहे काम करतानाचं त्याच्यासाठी मनसेतर्फे आम्ही हा एक उपक्रम राबवलेला आहे। बदलापूर शहरात बांगलादेशी फेरीवाला जो शोधून देतील त्यांची माहिती आमच्याकडे आल्यानंतर त्यांना 1001 हे बक्षीस मनसेतर्फे दिलं जाईल। संगीता चेंदोनकर आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी बदलापूर स्टेशन परिसरात बांगलादेशी नागरिकांची माहिती द्या आणि 1001 रोख रक्कम मिळवा अशा आशयाचे पोस्टर हातात घेऊन नागरिकांना आणि बदलापूरकरांना या संदर्भात आवाहन केलंय। पब्लिक मीडिया, बदलापूर।